हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 55. तू ह्याला तुझं खोटं नाव का सांगितलं? युगब्रोला त्रास देताय ना तुम्ही लोक? क्रिशने विचारलं. तूच अविराला याची युग म्हणून ओळख करून दिलीस ना? समीरने शिवांशला विचारलं. दोघे एकामागून एक प्रश्न तिघांनाही करत होते, पण तिघेही शांत बसून होते. आता पुढे तुम्ही तिघे बोलणार पण आहात की अंगद शुद्धीवर आल्यावर त्याला तुमचा पराक्रम सांगू? क्रिशने तिघांनाही धमकावतच विचारलं. तू छोटा आहेस ना, मग छोटा बनून राहा. उगाच धमकी वगैरे नाही द्यायची. विक्रांतने क्रिशला राग दाखवतच म्हटलं. अंगदला सगळं काही माहितीये, उगाच शिळ्या बातम्या त्याला देऊ नकोस. शिवांश सुद्धा क्रिशला राग दाखवतच म्हणाला. क्रिश आणि समीर दोघंही एकमेकांकडे पाहू लागले. हा युग देशपांडे नाही ना? रियांशवर तर्जनी रोखून धरतच समीर विचारू लागला. हा रियांश आहे रे, आणि तू बोलतोस याच्या कानावर क्रॉसचं निशाण आहे. कुठे दिसतंय तुला क्रॉसचं निशाण? क्रिशने असं म्हणताच समीरचं लक्ष रियांशच्या कानाच्या पाळीवर गेलं. क्रिश बोलत होता ते खरं होतं. रियांशच्या कानावर क्रॉसचं निशाण नव्हतं. रियांशने लगेचच स्वतःच्या उजव्या कानाच्या पाळीवर हात ठेवत ती लपवली. अविरासोबत काहून असं वागले तुम्ही तिघे? ह्या दोघांचा आणि माझा काहीही संबंध येत नाही, पण क्रिशचा भाऊ म्हणून शिवांश तुमच्याबद्दल खूप इज्जत होती. त्या दिवशी पार्टीत क्रिशची ज्या पद्धतीने काळजी घेतली ना, ते बघून ती इज्जत थोडी आणखीन वाढली होती. पण आता सगळेच मातीमोल झाली. अविराच्या मनात युग देशपांडे बद्दल गैरसमज निर्माण करून काय मिळालं काय तुम्हाला? समीरने प्रश्न केला. मी अविराची मदतच करत होतो. तो युग चांगला नाही, तिने त्याच्यापासून लांब राहणंच योग्य आहे. युगची बदनामी करतच शिवांश स्वतःची बाजू मांडू लागला. खबरदार जर युग ब्रो बद्दल खोटं काही बोललास तर. युग ब्रो सगळ्यात बेस्ट ब्रो आहे, तुझ्यापेक्षा सुद्धा बेस्ट. तुम्ही तिघे त्याला नुसतं त्रास देत बसता. सॅम, युग ब्रो युके वरून आला ना, मग या तिघांनी केलेले सगळेच कारनामे आपण त्याला सांगूयात. तेव्हा तोच या तिघांकडे बघेल. त्याला ह्याबद्दल काहीच माहिती नसणार, म्हणूनच तो अजून शांत आहे. नाहीतर ही तिघं आयसीयू मध्येच दिसली असती आपल्याला. तो येईल तेव्हा येईल, पण मी अविराला कॉल करून सगळं सांगणार आहे. बिचारी युगच्या आठवणीत स्वतःला त्रास करून घेऊन राहिली आहे. इतकं खालच्या पातळीला जाऊन कोण वागतं? ती प्रेग्नेंट होती, ही गोष्ट माहिती असून सुद्धा तुम्ही असं वागले तिच्यासोबत. किती त्रास सहन करावा लागलाय तिला, या गोष्टीची कल्पना आहे का तुम्हा लोकांना? समीर तिघांनाही दम देतच म्हणाला. तुला काय वाटतं, पुढे जाऊन युगने तिच्यासोबत लग्न केलं असतं का? अरे, अशा कितीतरी मुलींना प्रेग्नेंट करून तो मोकळा झालाय, पण अजूनपर्यंत बाप मात्र कोणत्याच बाळाचा तो झाला नाहीये. कारण पैसे फेकून त्या मुलींना अबॉर्शन करायला तो भाग पाडतो. अविरासोबत झालं ते योग्यच झालं. पुढे जाऊन तिने स्वतःच तिचा बेबी अबॉर्ट केलं असतं. विक्रांत म्हणाला. पुढे जाऊन त्या बाळाची जबाबदारी स्वतःवर घ्यायची असं तिचं ठरलेलं. कितीही झालं तरी बाळ अबॉर्ट करायचं नाही असं तिने मनाशी नक्की केलेलं. जबाबदारीमधून अंग काढून पळणाऱ्या ती अविरा नाही, तर मुलींपेक्षा वेगळी आहे. समीर अविराबद्दलचं त्याचं असणारं मत सगळ्यांसमोर मांडत म्हणाला. सॅम, हा जसं एक्सप्लेनेशन करतोय तसा युगब्रो अजिबात नाहीये. क्रिश म्हणाला. तू त्याची बाजू घेणं बंद कर. क्रिशची कॉलर पकडतच शिवांशने त्याला धमकावतच म्हटलं. ए हॅलो, हात नाही या लावायचा त्याला. तुला इथेच एक नागपुरी हिसका ठेवून देईल मी. शिवांशच्या हातून क्रिशची कॉलर सोडवतच समीर म्हणाला. काय करणार रे तू? मी एकच दिली ना तर जमिनीला मिठी मारून बसशील. रियांश हातापायावर उतरतच म्हणाला. देऊन दाखव ना बे मग. समीर सुद्धा शांत राहणाऱ्यातला नव्हता. त्याने रागातच रियांशला दूर ढकललं. रियांश तोल जाऊन पडणार, पण विक्रांतने त्याला सावरलं. समीरने आपल्या भावावर हात उचलला हे बघून विक्रांत त्याला मारायला पुढे आला.
पण क्रिश समीरच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. त्याला बघण्याआधी तुलाच बघावं लागेल मला. तसं पण तू जास्तच डोक्यात जातोस माझ्या. जसं तो युग जातो अगदी तसंच. तुला तर ना. असं म्हणत विक्रांतने क्रिशवर हात उचलायला घेतला, पण मागून शिवांशने त्याचा हात पकडला. त्याच्यावर हात नाही उचलायचा, असं म्हणत शिवांशने विक्रांतचा हवेत पकडलेला हात रागातच खाली झटकला. तुला झालं काय आहे? एकतर तुला अविरा आवडते म्हणून युगला तिच्यापासून लांब करायला मी मदत करत होतो, आणि हा नको त्या माणसांना गोळा करून माझ्यावर हात उचलतोय, आणि तू आम्हालाच बोलतोयस की त्याच्यावर हात उचलू नको म्हणून. माझं मन तर करतं इथेच दोघांना संपवायचं. ला आणि क्रिशला खुन्नस देतच रियांश म्हणाला, कसली भाषा करतोय तू? आपल्या क्रिशला संपवणार तू? शिवांशने रागातच रियांशला विचारलं. अजून काय बोलणार? दोघांचा ॲटिट्यूड बघ किती आहे ते. ती दोघं सरळ सरळ धमकी देतात ते नाही दिसत का तुला? विक्रांत म्हणाला. त्याला ना तुम्हा दोघांसारखाच प्रॉब्लेम आहे. त्याला चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत. क्रिश म्हणाला. क्रिश, एकदम शांत बसायचं आता, नाहीतर माझाच हात उठेल तुझ्यावर. क्रिशला राग दाखवतच शिवांश म्हणाला. तू माझ्यावर का हात उचलणार? इथे अंगद ब्रोला किडनी हवी होती आणि हे दोघं लपून बसले. मला वाटलं आता तरी तुला अक्कल येईल आणि या दोघांपासून लांब राहशील, पण नाही. तुझ्यात ना 1% सुद्धा अक्कल आलेली नाहीये. यांच्यासोबत राहून तू अजून मूर्खासारखा वागणार आणि असंच पुढे जाऊन चांगल्या लोकांच्या नजरेतून तू उतरत जाणार. क्रिश सुद्धा शिवांशवर ओरडत म्हणाला. नाही म्हणायला गेलं तरी आपल्या भावाने टाकलेल्या चुकीच्या पावलामुळे त्याला अविरासमोर मान खाली घालावी लागणार होती, आणि त्याचबरोबर कितीही नाही म्हणायला गेलं तरी अविराचं बाळ जाण्यामागे शिवांशच जबाबदार होता. तू उगाच त्याला आमच्याबद्दल भडकवू नकोस हा. मी तर आता पण अंगदला किडनी द्यायला तयार आहे. 2 दिवस मी कुठं होतो याबद्दल मी शिवांशला सांगितलंय. सो तुझं हे थोबाड बंद ठेवायचं. रियांश रागातच म्हणाला. असं बोलतोयस तर आपण एक काम करूयात. अंगद ब्रोला तर एकच किडनी मिळालीये, अजून एका किडनीची गरज आहे. आता लगेचच तुझी किडनी काढून अंगदला देऊयात. अच्छे काम में देरी किस बात की? शिव, याला सांग चल लवकर म्हणून. शिवांश समोर रियांश आणि विक्रांतचा खरा चेहरा आणण्यासाठी खरं तर क्रिश म्हणाला. त्याला सुद्धा माहिती होतं की काही झालं तरी रियांश किडनी देणार नाही. हा चल ना मग, मी कुठे नाही म्हणतोय. रियांशने खांदे उडवतच म्हटलं, कारण त्याला पण माहीत होतं की डॉक्टर इतक्या लगेचच अंगदवर पुन्हा शस्त्रक्रिया करणार नाही. क्रिश क्षणभरासाठी रियांशचे बदललेले रूप बघतच राहिला. आता काय झालं? आता बोल ना. शिवांशने क्रिशला विचारलं. आता कशाला काय बोलायचं? जेव्हा खरंच अंगदला हा किडनी देईल तेव्हा मी बोलेल. मला तर फुल गॅरंटी आहे की तिथे डॉक्टर याचं ऑपरेशन करायला म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये नेतील आणि हा तिथून पळून जाईल. क्रिश स्वतःच्या मतावर ठाम राहतच म्हणाला, कारण त्याला पण माहिती होतं कितीही काहीही झालं तरी रियांश अंगदला स्वतःची किडनी द्यायला तयार होणार नाही. जर द्यायचीच असती तर त्याच वेळेला त्यांनी दिली असती जेव्हा त्याला खरी गरज होती. असं लपून वगैरे राहिला नसता, भले कारण काहीही असो. आणि हीच गोष्ट शिवांशला कळत नव्हती. तुला समोरच्याबद्दल चांगलं बोलता येत नाही तर मग निदान वाईट सुद्धा बोलू नकोस. भाऊ आहे तो माझा, ही गोष्ट डोक्यात फिट्ट कर. क्रिशवर ओरडतच शिवांश म्हणाला. हेच मी तुला आत्तापर्यंत सांगत आलोय ना. तुला युगपुरोबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर त्याच्याबद्दल वाईट सुद्धा बोलू नकोस. क्रिश सुद्धा रागाने पेटून उठला होता. क्रिश, तू सोड या तिघांना, पुन्हा तुलाच त्रास व्हायचा. समीर क्रिशला शांत करत म्हणाला. अजिबात सोडणार नाही यांना. युग ब्रो, फक्त माझा कॉल उचलू दे, मग यांची एकेकाची मिळून बँडच वाजवतो मी. तू फक्त बघच. तिघांनाही धमकवत क्रिश समीर सोबत हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये शिरला. तिघेही त्या दोघांना तिथून जाताना बघत राहिले. हा समीर अविराला सगळं काही सांगितल्याशिवाय शांत बसणार नाही. आता ती युगच्या जवळ जाणार. आपण असं नको तो प्लॅन करायलाच नको होता. शिवांश डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. ह्यावर एकच उपाय आहे माझ्याजवळ, ज्याने अविरा तुझी होईल. विक्रांत खुनशी हसू ओठांवर आणतच म्हणाला. काय?
शिवांशने विचारलं. विक्रांत त्याने डोक्यात आखलेला शिवांश आणि रियांशला सांगू लागला. दोघांनीही औंढा गिळत एकमेकांकडे पाहिलं. शिवांशने नाही म्हणून मान डोलवली आणि तो हॉस्पिटलमध्ये आला. शिव, ऐक तरी. विक्रांतने त्याला आवाज दिला, पण शिवांशने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. शिवांशची गाठ त्याच्या फॅमिली डॉक्टर सोबत झाली. अंगदला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. थोड्या वेळाने त्यांना शुद्ध येईल. शिवांश काही विचारणार, पण त्याआधीच डॉक्टरांनी त्याला म्हटलं. आपल्या भावाला बघायला म्हणून शिवांश गडबडीतच त्याच्या रूममध्ये आला, जिथे समीर आणि क्रिश आधीपासूनच बसून होते. उद्या आविराचा देवांशसोबत डिवोर्स होतोय. तो झाल्या झाल्या मी तिच्यासमोर तुझ्या भावांचं खरं रूप आणणार, समीर क्रिशला म्हणाला. शिव माझा भाऊ म्हणून ती माझा राग नाही ना करणार? क्रिशने अपराधीपणे विचारलं. तू पण तिला ओळखतोस ना, तुला वाटतंय का ती असं काही करेल? समीरने विचारलं तेव्हा क्रिशने नाही म्हणून मान डोलवली. दोघे अंगदकडे बसून शांत बसून राहिले. तुझ्या भावाला किडनी कोणी दिली ते कळलं का बे? समीरला आठवलं तसं त्याने विचारलं. तेव्हा दोघांचंही बोलणं ऐकणाऱ्या शिवांशने ते ऐकलं. ओ शिट, डॉक्टरांसोबत तर याविषयी बोलायलाच मी विसरलो, असं म्हणत शिवांश डॉक्टरांच्या केबिनच्या दिशेने जाऊ लागला. कोणी दिली असेल अंगदला किडनी, हा मनात एकच प्रश्न त्याच्या सुरू होता. कुणी दिली असेल अंगदला किडनी, कळेलच पुढील भागात. धन्यवाद.